नमस्कार. तूही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्णव जाणून बुजून आपल्या ईश्वरीला चिडवत असतो की मी खूप छान जे कॉन्टेस्टमध्ये काम केले त्याचं माझ्याकडनं झालेलं एवढं काम, त्या गोष्टीचं इतकं कौतुक लोक करतायत. मला ना मुलींनी जवळजवळ हजारो काय लाखो असे मेसेज पाठवले. बापरे, मी तर खूप भारावून गेलो एवढ्याने. तर आता इथे ईश्वरी म्हणते, अच्छा लाखो मुलींनी तुम्हाला मेसेज पाठवले, बघू बरं कसे मेसेज आहे. तर तो तिला म्हणतो, का तुला का बघायचे? तर ती म्हणते, मला बघायची काही गरज नाही. मला तर कितीतरी लोकांनी किती भरभरून कौतुक केलं आहे, माझ्यासाठी पण कितीतरी मेसेज आले. तुम्हाला काय वाटतं तुमचंच कौतुक होतं? खरं तर तुम्ही माझ्यावर जळतात. मी केलेल्या कामाची तुम्ही एकदाही कौतुक केलेलं नाही किंवा एकदाही माझ्याशी बोललेलं नाही. आणि लोकांचं कौतुक, तुम्ही केलेल्या गोष्टीचं कौतुक मला सांगताय. माझ्याही खरंच शिर्केंनीसुद्धा फोन करून मला माझं कौतुक करून म्हणाले की खरंच तुम्ही किती चांगलं काम केलं, मशीन रिपेअर करून वेळेत पोचवली. म्हणून ह्या कॉन्टेस्टमध्ये सरांनी जे काम केले ते योग्य झालं आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही विनर झाला. मी केलेल्या कामाची सगळ्यांना प्रशंसा करता येते, पण तुम्हाला मात्र शब्दाने म्हणता येत नाही की खरंच तू खूप छान काम केले. तुम्हाला ना माझी कदरच नाही. लोक माझी कदर करतात. मला लोक कितीतरी मेसेज करतात की तू किती चांगले काम केलेस, तू किती हुशार आहे. आणि घरच्यांना मात्र माझं थोडंही कौतुक नाही. तरी ते आपला जो अर्णव आहे तो तिला म्हणत असतो, तू काय काम केले तुझं कौतुक करायला? तर ती म्हणते, अच्छा आता आठवण करून द्यायची का मी तुम्हाला, मी काय काम केले. तुमची मशीन एवढ्या कमी वेळेत मी ती रिपेअर केली, ती जोडली, ती तुमच्यापर्यंत पोचवली, त्याचं कौतुक नाही, पण तुम्ही बनवलेल्या ड्रेसचं कौतुक तुम्हाला. अच्छा बरं. असं इथे चिडवी दोघांना एकमेक करत असतात. अर्णव मुद्दाम तिची खेचत असतो, ती चिडलेली आहे म्हणून. इकडे मात्र चिडलेली अशी भयंकर रूपामध्ये आपल्याला देशमुखबाई पण दिसणार. आणि ही देशमुखबाई खरं तर इतकी संतापलेली, तिला असं झाले काहीतरी निमित्त करा, काहीतरी खोड करा, काहीही करा, पण त्या अर्णव आणि ईश्वरीला ह्या स्पर्धेतनं बाद करण्यासाठी काहीतरी आयडिया वापरा, असं इथे चालू असतं देशमुखबाईचं स्पर्धकांच्या संचालक यांना. तर स्पर्धेचा जो संचालक आहे तो म्हणतो, मी काहीही करू शकणार नाही आणि दरवेळेला मी कसं काय निमित्त करू आणि त्यांना त्रास देऊ. आत्तापर्यंत खूप त्रास दिला, एवढी परीक्षा घेतली, एवढ्या परीक्षेत ते जिंकले, त्यांनी त्यांची कसोटी सोडलेली नाही. ते प्रत्येक गोष्टीत स्वतःला हजीर जबाबपणे म्हणजे सादर करतात आणि जिंकतात. इथे मात्र सौदामिनीबाई इतकी चिडली आहे, अगदी तिने बंदूक उगारली बरं आता समोरच्याला घाबरवण्यासाठी. काहीही करा, तर समोरचा घाबरला आहे. तो म्हणतो, तुम्ही सांगा काय करायचं, तसं मी करायला तयार आहे, तुम्ही प्लॅन द्या, मी तसं त्रास देतो त्यांना. तर आता सौदामिनी इथे डोकं लावते की काय त्रास द्यायचं, कसं यांना स्पर्धेतनं बाहेर पाडायचं. तर आता इथे गणूबाप्पा समोर ना आपली ईश्वरी नाटकं करण्यात एक नंबर आहे बरं का ही बाई. तर आता हिची नाटकं करायला सुरुवात केली हिने. देवासमोर उभी राहून, गणूबाप्पा तू माझं सगळं बघतोयस, मी किती मेहनत केली, मी किती कामं केली, त्या गोष्टीचं कौतुक ना फक्त तुलाच ह्या घरामध्ये, बाकी कुणालाच नाही. माझं बाहेरचे लोक किती भरभरून कौतुक करतात, मला किती मेसेजेस केले, मी केलेल्या कामाचं कौतुक भरभरून करतात. आपण मात्र गणूबाप्पांना ह्या घरात माझं कौतुक ना कोणीच करत नाही. तर गणूबाप्पा तू माझं कौतुक करतोस का रे? आणि मुद्दाम ॲक्टिंग सुरू करते. गणूबाप्पा किती छान माझं कौतुक केलं, तुलाच माझी कदर आहे. तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, तूच या घरात फक्त मला समजून घेतोस, असं म्हणत असतं. आणि ही जी तिची नाटकं आहे ना, नौटंकी, ही आपला अर्णव पाहत असतो, त्याला फार हसायला येऊ लागतं. आणि तो आता तिच्या मागे जाऊन उभा राहतो. तर ती मागे वळून जेव्हा पाहते ना, तर अर्णवला म्हणते, काय? तर तो म्हणतो, अच्छा गणूबाप्पाला काय शिकायत चालली होती का आमची? तर ती म्हणते, मग कोणी कौतुक करत नाही तर शिकायत करायलाच ना मी. तर तो आता तिला जवळ घेऊन हातात हात घेऊन खरं तर एकदम लाडाने म्हणू लागतो की खरंच तुला थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं. तू जे काम केलं ते कमी वेळात केलं, जे अशक्य होतं तेही तू शक्य केलंस. तुझी खरंच जी काही तू केलेली मेहनत आहे तिचं तुला फळ म्हणून ॲटलिस्ट शाबासकी तरी मिळायला हवी. आणि मला खरंच ह्या गोष्टीचं पण कौतुक आहे. आणि खरंच तू जर नसती तर मी हे सगळं साध्य करूच शकलो नसतो, मी हे सगळं डिझाईन वगैरे बनवू शकलो नसतो. तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि खरंच मनापासून दिल से थँक्यू. तर आता इथे आपली ईश्वरी लाजते आणि तो म्हणतो, बास का अजून गोड गोड बोलू? तर ती त्याला म्हणते, बघितला ना किती खडूस आहे, एवढं कौतुक केलं, फक्त ड्रामा केला तुम्ही. तर तो म्हणतो, नाही तुला कौतुक हवं होतं ना गोड आवाजात, तेच केलं, अजून गोड आवाज काढू का, एकदम गोड बोलू का?
तर इथे ह्या दोघांमधली ही जी मस्करी ना एकदम थट्टा ती खरंच पाहण्यासारखी आहे. आपली ऐश्वर्या त्याला मुद्दाम म्हणते, बापरे एवढं कौतुक केलं नाही, एवढ्यात माझं अजून मन नाही भरले, पण बरं आहे ठीक आहे, समाधान मानून घेते, एवढं कौतुक बस झालं असं म्हणत ती अर्णवला म्हणते की जा, आणि स्वतःशीच बडबड बडबड करू लागते. बघा रे बाबा, ह्या माणसाला ना अजिबात कौतुक करता येत नाही. एकदम सिरियस मूडमध्ये आला, तू जे काम केलं आहे त्याचं खरंच मला कौतुक वाटतं हो. असं कधी कोणी कौतुक करतं का? छे, हा माणूस ना मला अजिबात पटत नाही. पण आता का नाही बाप्पा, तू दिला आहे मनाने, चांगला आहे तर जाऊ द्या, तर मी घेते सहन करून, पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणत आता सांभाळते बाबा ह्या माणसाला. इथे हे दोघांमधली ही जी गमतीशीर गोष्ट आहे, हिच्यात खरंच वेळ जातो बरं का. आपल्याला आवडती पण आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट. तर आता आपण इकडे पाहतो आहे की आता पुढची स्पर्धेची जी टॅगलाईन आहे, हेडलाईन जी काही, तिच्यानुसार आता पुढे काम करायचं आहे. तर ती अशी आहे की आपली स्वतःची काहीतरी कला ह्या आपल्या कॉन्टेस्टसोबत जाईल, टेलरिंगच्या किंवा फूडच्या, त्यानुसार अरेंज करा किंवा बनवा काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवायची. तर मग नक्की आता ह्या टेलर कामामध्ये क्रिएटिव्हिटी आपल्या पार्टनरची काय असू शकते. आता पाककला जी होती ना ती करून झाली, त्याच्या व्यतिरिक्त आता टेलरिंगसाठी आता कोणती कला सादर करायची, हा आता सगळ्यात मोठा प्रश्न. याच्यावरती डिस्कशन करणं आता सगळ्यांनी मिळून टीम म्हणून सुरुवात केलेली असते. प्रत्येकाने आपापली आयडिया मांडायची. तर प्रत्येकाच्या अंगात काहीतरी कला असते. तर आपली इंदुरी जिलेबी म्हणते की मी जिलेबी बनवू शकते, मी चाट बनवू शकते, मी गोलगप्पा बनवू शकते. तर ही पण परत पाककलाच झाली ना. मग तुझ्यातलं आर्ट काय, दुसरं आर्ट दाखवायचं आपल्याला टेलरिंगसोबत जाईल असं. तर आता सगळेजण डोके खाजवू लागतात, बाबा रे किती अवघड टास्क आहे, किती अवघड ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना सुद्धा डोकं फोडावं की काय असं झालं आहे, असं अंजलीसुद्धा म्हणत असते. तर आता एक डोकं लावू शकते. मग डान्स, सिंगिंग, डान्स, कला, रंगोली अँड ऑल, असं काय कला आहे पाककलेसोबत नाही जायचं आता आपल्याला. तर दुसरं काय असू शकतं. तर आपली अंजली जी आहे ना ती ईश्वरीला म्हणते, जर तू टेलरिंगमध्ये आता जी तुझी हस्तकला आपण ती एम्ब्रॉयडरी म्हणतो ना, ती जर वापरली तर तर अर्णव म्हणतो नाही, हे नाही जाणार त्याच्यासोबत. एम्ब्रॉयडरी आणि मग टेलरिंग एकच झालं ना, मग त्यात कला काय, वेगळं काय. मग वेगळं काहीतरी पार्टनरने दाखवायचं आहे. तर इथे आपली जी अंजली ती म्हणते की काय डोकं लावू शकतो. आपली ईश्वरी मात्र आयडिया काढते की ताई, तुला ना लहानपणापासून खूप छान रांगोळी येते, तर तू रांगोळी काढू शकते ना. टेलरिंगची जी काही आर्ट आहे ते सगळं करून त्याची चित्र बनवणं किंवा त्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी असं तुझ्या रंगोळीमधनं दाखवणं, हां हे जमू शकतं बरं का. तर आता ठरलं. आता आपली नम्रता आहे ना, रांगोळीची जी आर्टसाठी जी थीम दिली आहे आता टेलरिंग कामामध्ये आर्ट दाखवायचं, तर रांगोळीतनं दाखवणार ती. आता ईश्वरीने काय दाखवायचं. आता जी एम्ब्रॉयडरी होती तिला तर अर्णवने लगेच नकार दिला, एम्ब्रॉयडरी ही याच्यात टेलरिंगमध्येच येते ना. मग दुसरी कला काय असू शकते. तर आपली नम्रता म्हणू लागते की ईश्वरी, तुला खूप छान डान्स यायचा पहिले करता, मग तू डान्स जर केला तर. आता इथे ना आपण पाहू शकतो डान्स. आता ही खरं तर नम्रता इतकी चालू आहे ना, इथे तिच्या मोबाईलमध्ये हे सगळं शूट करते, कोण काय बोलते, कोणाची काय प्लॅनिंग आहे, ही सगळं शूटिंग ती आता सौदामिनीला दाखवण्यासाठी करते. तर आता ही जी युक्ती आहे ना डान्सची, ही पटलेली आहे आपल्या अर्णवला. पण अर्णव म्हणतो आपल्या ईश्वरीकडे एक सगळ्यात मोठी कला आहे, डान्स आणि पाककलेपेक्षाही मोठी. तर ती जर वापरली तिने तर सगळेजण म्हणतात काय कला आहे अशी हिच्या अंगात, आम्हाला तर आजपर्यंत माहीत पण नाही. ईश्वरी स्वतः म्हणते मलाही माहीत नाही, सांगा ना माझ्या अंगात काय कला आहे. तर तो म्हणतो की तू सगळ्यात जास्त वेळ भांडू शकते आणि खूप छान प्रकारे भांडू शकते, ही तुझ्या अंगातली कला आहे, ती तू सादर करू शकते ना. तर आता अर्णव तिला चिडवते आणि हसतो परिवार का सगळ्यांना फार हसायला येतं. ईश्वरी मात्र चिडते त्याच्यावरती, काय तुम्ही मला असं म्हणालात, मी भांडू शकते, मी चांगली भांडू शकते, तुम्हाला माझी कदरच नाही, मी तुमची किती मदत केली. अगं बाई, डोक्याचं भरीत करून ठेवलं बोलून. आता इतके सगळेजण चिडतात आता या दोघांवरती. बस करा तुमच्या दोघांची भांडणं. मामा तर म्हणतात जर आता जास्त वेळ भांडले ना त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दोघांना आहे ना अंगठी धरून उभा करून ठेवलं ना मी. बस आता तोंड बंद, अजिबात भांडायचं बोलायचं अजिबातच नाही. आपण इथे करायला काय आलो आहे, तुम्ही करताय काय. तर आता आपल्या अंजली आता इथे एक युक्ती सांगते ना की डान्स आणि डान्स फॉर्ममध्ये जर आपलं टेलरिंगचं काहीतरी दाखवलं, जसं आता याच्यात काय आर्ट दाखवू शकतात, याच्यामध्ये डोकं वापरायचं बरं का. आता हे सगळं डोकं वापरण्यासाठी सगळेजण आपापल्या परीने प्रेशर टाकत आहे. तर आता सर्चिंग मोबाईलमध्ये पण सुरू केलेली असते की डान्स. आता ही जी गोष्ट आहे खरं तर ईश्वरी म्हणते मी खूप वर्ष झाली तेव्हा केलेली, आता जमते की नाही ते पण माहीत नाही, पण प्रयत्न तर करून पाहायलाच हवे. नम्रताचा हट्टच आहे जवळजवळ. शाळेत लहानपणी डान्स केला आहे, आता तर आठवत पण नाही ते जमेल की नाही, त्याची पण शाश्वती नाही.
खरं ती ही गोष्ट आपल्या नम्रतासाठी खूप छान आहे, कारण हिला जर जमणार नाही तर ही हारेल आणि हारली म्हणजे आपल्याला जिंकण्याची संधी जास्त आहे, ही गोष्ट तिला माहिती आहे. तर आता डान्स फॉर्म आता इथे शोधला जातात. तर कुच्चीपुडी जो डान्स आहे तो आता इथे शोधला जातो आहे, त्याच्यानुसार टेलरिंगचं काहीतरी क्रिएटिव्हिटी. तर हे कसं जुळून येईल आर्नवला मात्र सुचतच नाही. आर्नव शोधत असतो, बघत असतो ते डान्स आणि हे, आणि ईश्वरी तर म्हणते मी असा कधी डान्स पाहिलाच नाही, तर करणं तर किती अवघड आहे, कसं होईल बाबा, तर दुसरं काय करू शकतं. मग सगळेजण आता त्याच्यावर विचार करत असतात, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आयडिया लावते डान्समध्ये. वेगळं काय येऊ शकते, वेगळं काय येऊ शकते. कथ्थक आणि जे काही पारंपरिक डान्स वगैरे प्रकार आहे ते दाखवू लागते अंजली. आणि ते आता पाहताना प्रत्येकजण म्हणत असतं की हे जमेल का, ते जमेल का. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या आयडिया लावते, क्रिएटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करते. आकाश आणि नम्रता त्यांचं करत आहे, आणि इकडे आपली ईश्वरी आणि आर्नव करत आहे. तर आजी आता म्हणते की बस झालं बाबा, जितकं डोकं लावायचं होतं लावून झाले, आता पुढे काम करण्याआधी पोटामध्ये 2 घासाची भर जायला हवी, आणि दिवसभर इतके काम केले त्याचं सेलिब्रेशन तर व्हायला हवं. आजी म्हणते की आज मी तुमच्या सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने छान असा स्वयंपाक बनवला आहे, तर सगळ्यांनी तो खाऊन घ्या, तृप्त व्हा, मग पुढच्या गोष्टी पुढे पाहू, असं म्हणत आजी सगळ्यांना जबरदस्ती उठवते. प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त, 2 मिनटं, 5 मिनटं, 1 मिनटं, तुम्ही व्हा पुढे, मी आलो मागून, इतकी कारणं सांगितली जात आहे. तर आता आजी सगळ्यांना रागवते, प्रत्येकाने हे सगळं ठेवा आणि सगळं चला बरं जेवायला, असं म्हणत आजी आणि मामा सगळ्यांचे मोबाईल, लॅपटॉप सगळं घेऊन जेवायला घेऊन त्यांना निघालेले असतात. इकडे मात्र राकेश अजूनही त्याच सगळ्या आठवणींमध्ये, त्याची इंदोरी जिलेबी जी त्याला मिळालीच नाही, त्याचा झालेला अपमान, आणि आर्नवने सगळं हिसकावून घेतल्याचं दुःख. पण आता त्याने जो बॉम्ब बनवला आहे त्या बॉम्बमुळे आता आर्नवचा जीव जाणार. तो मेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीनंतर शोकसभेसाठी आपण नक्की बाहेर पडू इथनं, आणि त्याच्या शोकसभेला गेलो की आपण मस्त त्याला असं फोटोला हार नेऊन त्याच्या फोटोला घालू. आपल्या मनाला किती समाधान लागेल आणि किती आनंद होईल. ह्या सगळ्या इमॅजिन केलेल्या गोष्टी तो बोलत असतो, हसत असतो एकटाच. त्याचा हसण्याचा आवाज मात्र इथे पोलिसांपर्यंत पोचलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब सगळ्या कैद्यांकडे कटाक्ष टाकत निघालेले, सगळ्यांवर नजर ठेवत आहे, कोण काय करते ते सगळं पाहते. तर इथे प्रत्येकजण घाबरतं, आणि सर आल्यानंतर पटकन हाताची घडी पायाची घडी करून बसलेलं असतं. मात्र हा जो राक्षस आहे ना, हा खुदू हसत असतो. तर त्याला पाहून आपले इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात, काय चाललं आहे तुझं, कशाला आरडाओरडा करतोय. तर त्याची नाटकं बघा. आता सर येण्याचा आवाज ऐकल्या बॉम्ब वगैरे लगेच गुंडाळून ब्लँकेटमध्ये बसतो आणि म्हणतो की सर मला बरं नाही, खूप थंडी वाजते, खूप ताप आल्यासारखं वाटतं, खूप कणकण आली आहे, अगं बाई हा करत असं ॲक्टिंग सुरू केलेली असते. आणि ती ॲक्टिंग पाहून ना सर त्याला म्हणतात की तुझी नाटकं बस झाली बरं का, आत्ताच्या आत्ता बंद कर, नाही तर घालील 1-2 पेकाटातला. आता शिस्तीत राहायचं, जर तुझा आवाज पुन्हा जर आला ना तुझी काही खेर नाही, इतकं 3rd डिग्री भारी देईल ना, तुझी असे अंग आहे ना चेपून काढेल त्याला दांडुकाखाली. तर आता इथे तो दम देऊन गेलेला असतो. मात्र हा राक्षस आणखी एकदा जोरजोरात हसू लागतो, आणि ह्या बॉम्बची जेव्हा सगळ्यांना कमाल कळेल ना, त्यावेळेला मी इतका आनंदी होईल, आणि माझ्यावरती पेकाटात लात घालणाऱ्याची पण लात कशी मोडून टाकतो, असं म्हणत राकेश इथे पोलिसांनाही घाबरत नाही. फक्त त्याचा आनंद आता एकाच गोष्टीत आहे, आर्नवचा जीव घेणं. तो घेण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतोय, त्याची प्लॅनिंग तयार पण झालेली आहे. इथे मात्र वल्लवी जेव्हा संध्याकाळी घरी येते तेव्हा ती पाहते की इथे नम्रता आणि ईश्वरी दोघी बहिणी इतक्या गुण्यागोविंदाने गप्पा गोष्टी करताना पाहतोय. आणि इथे ताई तू का टेन्शनमध्ये म्हणून आपली ईश्वरी विचारते. तर ईश्वरीला नम्रता म्हणते खरं तर मला तुझं टेन्शन आलं की तू किती दिवस झाले डान्स केलेले नाही, तुला जमतोय की नाही, तुझ्यासाठी मला खूप काळजी वाटते. तर ती पण म्हणते हो ना गं ताई, मला येत नाही ना, काय करू जर मी हारले तर. पण नम्रता म्हणते नाही गं, आपण प्रयत्न करायचा, मी तुला शिकवेल ना कसं करायचं काय करायचं. त्या दोघींमधलं इतका प्रेमळाचा संवाद ऐकल्यानंतर आपल्या वल्लवीचं ना जरासं पोटच आटलं, दुखलं बरं का जरा. तर आता इथे ह्या दोघी बहिणी त्यांच्या प्लॅनिंग वगैरे बोलत असतात की ताई तुम्हाला हे दाखव ते दाखव, आणि तुला रांगोळी कोणती डिझाईन तू बनवणार आहे त्याची पण आयडिया मी तुला देऊ का थोडीशी, तू काय करणार ते मला सांग, आपण याच्यावर चर्चा करूया. तर इथे दोघी बहिणी म्हणतात हो, आपण एकमेकींना मदत नक्की करायची, नक्की आपण दोघीही जिंकूच. तर इथे ह्या दोघींमधला हा जो संवाद आहे प्रेमाचा, प्रेमळ, तो ऐकल्यानंतर आता वल्लवी मात्र आता नम्रताच्या जवळ येते, डोळे असे वाढवून तिच्याकडे पाहत असते आणि म्हणते की काय मूर्खपणा चालला आहे तुमच्या दोघींमध्ये, जे बोलणं चाललं आहे ना ते सगळं मी ऐकले. तर इथे तुझं नक्की डोक्यात काय चाललं आहे, मूर्ख आहे का तुझ्या डोक्यात, अजूनही शिरलेलं नाही का तुला जिंकायचं आहे. मी इतके प्रयत्न करू राहिले इथं तुला जिंकवण्यासाठी, अगदी
ईश्वरीला आंधळ केलं. दुसरं म्हणजे तिच्या आणि त्यांची मशीन मी बिघडवली, तरी ते सगळं करून इतके यशस्वी झाले आणि त्यांचं यश मला पाहवत नाही. खरं तर तुला सांगू का, ती ईश्वरी इतकी चिकट आहे ना, तिने जर एखादी गोष्ट ठरवली ती करूनच दाखवते. साम दाम दंड भेद सगळं वापरते ती. आणि तिची जिंकण्याची जिद्द आहे, जी ही ताकद आहे ना, ती माझ्यासमोरसुद्धा कमी पडत नाही, म्हणजे वाढतीच आहे तिची ताकद. मी इतके प्रयत्न तिला हरवण्याचे करते, तरी माझी पण अजून हिंमत झाली नाही तिला हरवण्याची. तू मात्र अजून कशी गाफिली, तू का वेड्यासारखं करतेस? तुला जिंकायचं नाही आहे का? तू का तिला मदत करते? का तिच्याशी एवढी गोड बोलते? तुझ्या डोक्यात अजूनही अंधार आहे का? आता इथे आई, तुमच्यापेक्षा माझं डोकं भयंकर जास्त चालायला लागले, त्यामुळे तुम्ही मला माझी अक्कल शिकवू नका, असं उत्तर चोख नम्रता देत तिला सांगू लागते की माझा प्लॅन ऑलरेडी तयार आहे आणि ईश्वरीला कसं हरवायचं तेही मला कळलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शनच घेऊ नका, फक्त पाहत राहा मी काय करते. तर आता इथे दोघीजणी एकमेकींशी संवाद साधताय की प्लॅन पुढचा कसा करायचा आणि काय करायला पाहिजे. तर आता इथे नम्रता, तुझ्याकडे काही प्लॅन तयार आहे का, असा प्रश्नही आता इथे वल्लवी विचारते. वल्लवीला ती म्हणते की जरी आत्ता माझ्याकडे प्लॅन तयार नसला तरी मी तो तयार करेल आणि मी ईश्वरीला पूर्णपणे हरवण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. तुमचे पण प्लॅन तुम्ही एवढे करतायत ते यशस्वी होत नाही, त्यापेक्षा आणखी चांगले प्रकारे प्लॅन बनवा ज्यामुळे ईश्वरी हरेल. पण ईश्वरीला हरवणं वल्लवी म्हणते फारच कठीण आणि डिफिकल्ट होत चालले. ती फार जिद्दी असल्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला सामोरे जायला तयार असते. ही जी तिची चिकाटी आहे, ह्या गोष्टीमुळेच आपण दरवेळेला हरतोय. आपल्याला ह्याच गोष्टी विचार करावा लागणार आहे, तिला कसं हरवता येईल आणि कसं नाही. तर आता माझ्याकडे आणि सौदामिनीकडे एक प्लॅन आहे. तो प्लॅन जर आपण वर्कआउट केला तर, आता इथे नम्रता विचार करते आणि आईंनी जो प्लॅन सांगितला तो जर यशस्वी झाला, म्हणजे कसं स्टेजवरती जर ईश्वरी नाचण्यासाठी हट्टीकट्टी जर गेलीच नाही, तिला हातपाय व्यवस्थित राहिलेच नाही तिचे, तर ती नाचेल कशी? मग हातपाय मोडावे लागेल ना, तर ते मोडायचे कसे? आता ह्या दोघींमध्ये त्या विषयावरती चर्चा चालू आहे. नम्रता मात्र आता विचारात पडली आहे की आई जे सांगते ते बरोबर आहे, ते करावं का, पण नक्की कसं करायचं. आता इथे वल्लवी आणि तिच्यामध्ये संवाद सुरू झालेला आहे आणि दोघीही आता त्या विषयावरती बोलत आहे. तर आता त्या दोघींचा प्लॅन पूर्णपणे तयार आहे. दोघीही इतक्या आनंदी आहे, खुश आहे. त्यांनी जो प्लॅन बनवला आहे तो जर वर्कआउट झाला, म्हणजे आपली ईश्वरीचे हातपाय मोडले की बास, ती काही स्टेजवर जाऊन नाचणार नाही आणि तिच्यातली काही ती कला दाखवू शकणार नाही आणि मग ती कॉन्टेस्टमध्ये हरवूनच जाईल. जिंकण्याची तिची चान्सेस जे आहे ते कमी होतील. बास, इतक्या खुश आहे दोघीजणी आणि त्या दोघी आता ह्याच कामाला पुढे लागलेले आहे. तर पुढे आपल्याला हे पाहायला मिळते की सौदामिनी चिडलेली असते आणि वल्लवीला फोनवर फाडफाड बोलत असते की तुझे एकही प्लॅन वर्कआउट झाले नाही, आता काय करायचं. इथे मात्र ती म्हणते की आत्ताचा जो प्लॅन आहे तो जर तुम्ही ऐकला ना तर तुम्ही भन्नाट खुश व्हाल. आणि प्लॅन काय आहे तो आता इथे सौदामिनीला इथे वल्लवी सांगायला सुरुवात करते. सौदामिनीच्या जीवात जीव येतो, पण ठीक आहे, तू तुझ्या परीने घरी प्रयत्न कर, इथे काय करायचं तो प्रयत्न मी करेलच आणि त्या दोघांना कॉन्टेस्टमधनं बाहेर पाडू आणि हरवूच. इथे आता नम्रताने प्लॅन खरं तर जाळं आखले. एकदम असा दोरा बांधला आहे जो कुणालाही दिसणार नाही आणि त्या दोऱ्याला पाय अडखळून आपली ईश्वरी पायऱ्यांवरनं धड खाली जाणार आणि हातपाय मोडल्या वगैरे काही राहणार नाही. आणि दोरा कच्चा आहे की पक्का आहे पाहण्यासाठी नम्रता त्याला हात लावते, तर तिचंच बोट कापलं जातं आणि तिला खूप त्रासही होतो. पण ती न कुणाला दाखवता ती जाऊन बसते आणि मुद्दाम ईश्वरीला हाका मारू लागते की इशू मला मदत करायला येतेस का गं तू. तर आता इथे इशू निघाली आहे आपल्या ताईच्या आवाजाच्या हाकेच्या दिशेने. आपली इशू साड्या बघत असते, कपड्यांच्या घड्या केलेल्या त्या घेऊन निघालेल्या असते, तिचं कशाकडेही लक्ष नसतं. आणि आता ती पायऱ्यांवरनं जेव्हा खाली येत असते तर आता हे इतका आनंद होतो ह्या दोघींना की आत्ता आपली ईश्वरी धडपडली. मात्र हा जो तिचा नवरा आहे तो तिच्यावर फार प्रेम करतो, तिच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे, तिची उमेद वाढवतो आहे, तिला प्रयत्न करतो आहे की जिंकावी म्हणून तिचं प्रोत्साहन वाढवतो आहे. आता ह्या आपल्या अर्णवच्या प्रेमाला यश मिळेल का, आपली ईश्वरी जिंकेल का. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटी विश्रांती.